सभापती महोदय, मान्य मंत्री महोदयांनी समर्पक आणि पॉझिटिव्ह उत्तर या ठिकाणी दिलं. उमाताई, खरं तर आपण फक्त अटल सेतूपुरतंच का बोलतोय मला समजत नाही. एखाद्याला सुसाईड करायचे असेल तर फक्त अटल सेतूला जायचं का? आपण तसं पाहायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टीने मंत्री महोदय आपण सगळीकडेच चांगल्या पद्धतीने सुरक्षा दृष्टीने उपाययोजना केलेली आहे. त्यामध्ये फक्त एकच आहे, आपण तसंच आता जो फ्रीवेचा सुद्धा भाग आहे तिथे सुद्धा काय बॅरियर्स वगैरे करतात. कारण आपण बघितलं तर रिफायनरीज आहेत किंवा तिचे HP आणि BPCLचे स्टोरेज युनिट आहेत तिथेच फक्त बॅरिकेडिंग केलं आहे थोडंसं. कारण आपण बॅरिकेडिंग करायचं म्हटल्यावर परत व्हिज्युअली सुद्धा ते फार दिसायला विचित्र दिसतं. आपण तिथल्या असलेली चांगली असलेली नैसर्गिक जे आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं असतं ते पण दुर्दैवरित्या या सगळ्या बॅरियर्समध्ये आपल्याला काही गोष्टींना त्यालासुद्धा उमाताई त्याग करावा लागतो. त्यामुळे याच्यात चांगल्यातली चांगली टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला नक्की काय करता येईल याच्या बाबतीत सुद्धा आपण निश्चितच पाहावं. पण त्याचबरोबरच आता आपण नव्याने मिसिंग लिंक सुद्धा काढलं. मग आपण परत म्हणा स्कोपच्या बाहेर आहे, पण जिथे आपल्याला चांगलं करता येईल तिथे ह्या सुरक्षे दृष्टीने जे करता येईल ते आपण करावं. त्याचबरोबरच जसं आपण 21 किलोमीटरवर सातत्यपूर्ण आपण प्रवास करत असताना पेट्रोलिंग कंटिन्युअस चालू असतं. एखादी गाडी 2 मिनिटं थांबली तरी तिथे पोलीस यंत्रणा लगेच येते आणि विचारते काय अडचण आहे. त्यामुळे ते पेट्रोलिंग आपण चांगलं आहे. तसंच ब्रिजच्या खालीसुद्धा आपण जर स्पीड बोट्स किंवा काय तसं काय कस्टम्स आणि आपलं पेट्रोलिंग युनिट जर ठेवलं, प्रसादजींना जरी कॉन्ट्रॅक्ट दिलं तरी चालू शकतं. पण आपण त्या बाबतीत सुद्धा एक काही उपाययोजना आपण करू शकतो का? कारण आपण काशीच्या बीचवर आणि नागावच्या बीचवर मंत्री महोदय पुढाकार घेऊन आपण आता रोबोटच्या साहाय्याने आपण काय बचाव चंद्रकांत दादा आपण केले तशा प्रकारची काय सुद्धा काही उपाययोजना करून रोबोट्स किंवा अन्य काही गोष्टी तिथे लाईफ सेवर्स आणू शकतो का, या बाबतीत विचार करेल का मंत्री महोदय? सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अनिकेत तटकरेंनी जी सूचना या ठिकाणी केली त्याच्या अगोदरच गस्ती पथक हे अटल सेतूवर तैनात करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 बाईक आहेत, 3 गाड्या आहेत. त्याला फर्स्ट रिस्पॉन्स व्हेकल असं संबोधण्यात येतं. त्याच्यानंतर 2 स्पीडबोट देखील समुद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहेत, 2 ॲम्ब्युलन्स आहेत आणि 2 देखभाल पथक. त्याचा उल्लेख आपण आता केला की 2 मिनिटांमध्ये जे पथक येतं ते देखभाल पथक येतं. पण अजूनही याच्यामध्ये काही जर डेव्हलपमेंट करायची असेल तर आपण जी समिती नेमतोय त्या समितीकडे आपण जे आता विचार मांडलेले आहेत, आपण जी मागणी केलेली आहे ते आपण समितीकडे पाठवू. आणि दुसरा मुद्दा जो त्यांनी सांगितला की हा एका पुलापुरता मर्यादित विषय नाही, ज्या ठिकाणी समुद्रावर आणि नद्यांवर असे मोठे पूल झालेले आहेत तिथं देखील प्रिकॉशन घेण्याच्या संदर्भामध्ये नक्की शासन सकारात्मक विचार करेल. भाई